शहरातील ढोकाळी परिसरात किरकोळ कारणावरून एका मराठी तरुणावर परप्रांतीय व्यक्तीनं कथितरित्या हल्ला केल्याची घटना समोर आली आहे। या हल्ल्यात तरुणाच्या हाताच्या बोटाला गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर ठाणे सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरू आहेत। गेल्या काही दिवसांपासून परप्रांतीय आणि मराठी नागरिकांमधील वादाच्या घटनांची चर्चा सुरू असतानाच ही घटना घडल्यानं परिसरात चिंतेचं वातावरण निर्माण झालंय। यापूर्वी परप्रांतीय ओला चालकाला मारहाण झाल्याची घटना ताजी असतानाच आता मराठी तरुणावर झालेल्या या हल्ल्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय। या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून घटनेचा तपास सुरू आहे। घटनेनंतर ठाणे पोलिसांकडून आरोपी विरुद्ध कोणतीही कारवाई केली जाते याकडे नागरिकांचं लक्ष लागलंय। काय घडलं आपल्यासोबत आणि काय सांगा? माझं नाव शरद दामोदर नाईक, मी राहणारा दिवामध्ये। आज मी ठाण्यामध्ये माझा साईट चालू असताना वर्धमान वाटिका ई विंगमध्ये माझा साईट चालू आहे। बिल्डिंगच्या रिपेअरिंग करतो आम्ही। आज माझं काम संपलेला होता, शेवटचा मीटिंग होता मॅनेजरसोबत। मी तिकडे मीटिंगसाठी गेलेला असताना मॅनेजरसोबत माझं काही गोष्टीवरून पैशावरून माझं मचमच झाली। तो मला पैशासाठी मला मागणी करत होता। मी त्याला पैशासाठी त्याला नाही बोलत होतो। त्या म्हणजे दोघांचा आर्ग्युमेंट झाला। त्याच्यानंतर त्यांनी डायरेक्ट माझ्यावर हल्ला केला। माझे हातचा ते चावा घेतला आणि पेन घेऊन टाईलचा तुकडे घेऊन माझ्या डोक्यावर मारायचा त्यांनी प्रयत्न केला। त्याच्यानंतर मला चक्कर सारखं आलं होतं। त्याच्यानंतर सोसायटीमधून वॉचमॅन आले, सोडवला। त्याच्यानंतर तो तिथून निघून पळून गेला। कोण होता हा मारणारा? त्याचं नाव काय आणि काय? त्याचं नाव कृष्णा मोहन सिंग आहे। तो सोसायटीचा मॅनेजर आहे। काय मागणी असेल आता? पोलीस स्टेशनला आपण गुन्हा दाखल करायला गेला। आरोपीला कठोर शिक्षा व्हायला पाहिजे। ज्या पद्धतीने त्याला मारहाण केली, माझा आज जीव गेला असता। माझ्या घरी कमवणार मी एकटा आहे, पण नशीब मी आज वाचलोय।